चला म्हणलं आता जाऊन देवाला जाताना हिंदी शूटिंग करायचं चालू केलं. आलो हायवे लागलो बघा. हायवे लागल्यावर परत म्हटलं आता आलो तेल बिल टाकलं गाडीला मस्तपैकी तेल बिल टाकून निघायला आलो. मेवणा होता बारशेत. मेवण्यापाशी आलो. मशीन चालवत होता मोठी. ते दोघं बहीण भावानं बोलत होते. म्हणून जर आपण हिंदी शूटिंग करावं म्हणलं मेवण्याच्या मशीनची ती. आज होती पौर्णिमा असल्यामुळं म्हणलं आता देवाला जाऊन यावं म्हणलं गिरमाळ्याला. येडेश्वरीला निघालो दोघंजण नवरा बायको आम्ही. लागलो हायवेला. आलो तेल बिल टाकलं मस्तपैकी गाडीला तेल टाकून आलो इथं बारशीच्या पाठीमागं. मेवणा मशीन चालवताची पोकल्यांची ते जरा गाडीवरती घेतली मस्तपैकी. बहीण भावानं बोलत होते. हिंदी शूटिंग केलं. तिथनं परत निघालो बघा. आता लागलो हायवेला परत आलो बारशेत आलो लगेच परत बारशेवरची पास करावं म्हटलं मस्तपैकी. बारशे पास करताना परत बाहेर आलो. बाहेर आल्या परत जरा शूटिंग ती केलं ट्रॅक्टरचं जरा इकडं तिकडं. तिथनं परत आलो बघा नीट येडेश्वरला जायचं म्हटलं आता लय उशीर व्हायला. आलो येडेश्वरच्या पाठीमागं होतं. आता आलो बघा येडेश्वरच्या गेटवर आलो बघा. येडेश्वरीचं मेन गेट. तिथनं आतमध्ये होतं 2-3 किलोमीटर देवस्थान. तिथं आलं परत आतमध्ये देवापाशी आलो. आलं जरा देवस्थान येडेश्वरीचं. तिथं परत नारळ घेतलं मस्तपैकी. चप्पल शोधली. गाडी तिथंच लावली ह्यांच्यापाशी. गाडी लावून परत एक्स्ट्रा 3 नारळ घेतलं. आले इथं. आता इथनं जायचं म्हटलं आतमध्ये आलं. हे काय उलटा झाला आमच्या इकडं मस्तपैकी. उलटा झाल्या काहीच कळलं नाही. ते चाललं तर मोबाईल मोटर घेऊन चला म्हणलं आतमध्ये जावं. पायट्या होत्या तिथं आतमध्ये चालू होती. गाणी मस्तपैकी म्हणायची. गाणी म्हणायची लाईन लावतो रांगत. तिथनं फक्त रांगतनं परत चला हळूहळू पुढे जायचं म्हणलं. तिथून गुन्हा आल्यावर मग तिथनं ते गाणी म्हणायची चालू होती मस्तपैकी. आलो बघा इथं आराजीची गाणी चालू होती. तिथे ह्यांना दिलं 10 रुपये देऊन ह्यांनी गाणी म्हणायची चालू केली मस्तपैकी. गाणी म्हणायचं चालू केलं. परत म्हणलं हळूहळू पुढे सरकार लाईन म्हणजे ह्यांचं म्हणलं आता दिलं 10 रुपये देऊन परत गाणी म्हणायचं चालू केलं. नाव घेऊ म्हणून माझं गाणी म्हणायचं चालू केलं. म्हणलं आता हळूहळू पुढं कधी सरत ते हेच काय कळलं. परत आलो बाहेर पाय पडून परड्या भरायचं चालू होतं. देवाच्या निवत करून आणलं होतं मस्तपैकी. ती आता परड्या भरायचं चालू होतं. तो चालू होतं आतमध्ये गाणी म्हणायचं देवाच्या घरात. चला